मनोजदादा जरांगेंना पाठिंबा न देणाऱ्या सर्व पक्षीय नेत्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि काल मनोजदादांनी जे मुंबईमध्ये सांगितलं की हे 8 टप्प्यावरचं आंदोलन आहे, मी आज सकाळीच मुंबईहून आलो। त्याचं कारण असं आहे की दुसऱ्या 7 टप्पे गनिमीकावाने काय करायचे त्याची सगळी प्लॅनिंग या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। सरकारनं असं गैरसमजात राहू नये। जितक्या मोठ्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने पुन्हा कूच केलेले आहे, तितक्याच संख्येने सगळे लोक जिकडे तिकडे विखुरले। कारण हे आंदोलन आता आरक्षण पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबणार नाही। हे सगळं गनिमी काव्याचं आंदोलन आहे। गनिमी कावा पूर्णपणे ताकदीनं जिकडे तिकडे कार्यरत सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे सरकारनं मनोजदादाच्या संयमाचा आणि सहनशीलतेचा अंत पाहू नये। गावगाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याचा मराठ्यांचा अंत पाहू नये। त्याच्यामुळे सरकारनं वेळीच विना विलंब चाल ढकलपणा न करता ताबडतोब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं त्याची रणनीती तयार झालेली आहे। जर सरकार नाही ऐकलं तर त्याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात सरकारला भोगावे लागतील आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही या सरकारवर राहील। बैठक झाली, काय ठरलेलं आहे? आजच्या आमच्या अर्धापूर तालुकास्तरीय बैठकीमध्ये सर्व मराठा बांधवांच्या वतीने एक निर्णय करण्यात आला। 29 तारखेला अर्धापूर तालुक्यातून पहिला जत्था हा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी गेलेला आहे। उद्या संध्याकाळी 10 वाजता रेल्वेने पुन्हा एकदा अर्धापूर तालुक्यातून 10,000 मराठा सेवकांचा जत्था मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। आज आमच्या या ठिकाणी तालुकास्तरीय बैठकीत निर्णय झालेला आहे। जत्था गेलेला आहे, काय प्रमुख मागणी बैठकीत काय ठरवलेलं आहे? बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी ज्या प्रमुख मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्याच आम्ही चर्चेल्या आहेत। सरकारने त्यावर तातडीने विचार करावा आणि तिथे जे काही आमचे बांधव गेलेले आहेत त्यांना सरकारकडून जो त्रास होतोय, पाणी तोडण्यात आलेले, वीज तोडण्यात आलेले, अन्न देण्यात येत नाहीये, त्याची सुद्धा आम्ही चर्चा झाली। तिथं काही कमी पडणार नाही याच्या संबंधी काय करायचं याच्यावर आमची चर्चा झाली। तिथं जे काही कमी पडेल, पैसे असो, अन्नधान्य असो, पाणी असो, तिथून पूर्ण पाठवायची तयारी केलेली आहे। आणि आता सांगितल्याप्रमाणे तालुक्यातून 10,000 लोकांचा जत्था जाणार आहे। तिथं जे जे कमी पडेल ते आम्ही करणार आहेत। शिवाजी महाराजांनी सांगितलेले गडाला जरी किती आम्हाला तुम्ही कोंडलं तरी आम्ही थांबण्यापैकी नाहीयेत। मराठा समाज आणखी जास्त संख्येने तिथं जाईल एवढी शासनाने लक्षात घ्यावं।